बऱ्याच जणांना पराठा बनवायचा म्हटला की टेन्शन येतं की तो पराठा व्यवस्थित होईल की नाही, सारण बाहेर येईल. तर आज अजिबात असं काही होणार नाही. अगदी छान असा पराठा तयार करणार आहोत, मटारचा पराठा. यासाठी गॅसवर तवा ठेवून यावर 1 वाटीभर मटार टाकून घेतलेला आहे. 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं, थोडीशी कोथिंबीर, आलं घेतले अर्धा इंच. छान असं परतवून घेतलं 5 मिनिटासाठी. मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण थोडं जाडसर वाटून घेतले. यामध्ये 1 उकडलेला बटाटा, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ टाकून घेतले, मिक्स केले. तर रेग्युलर जी आपली पोळ्यांची कणिक असते ती कणिक घेऊन तिची पारी तयार करायची. यामध्ये गच्च असं सारण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. पीठ लावून थोडंसं नॉर्मल जाडसर असा हा पराठा तयार करून घ्यायचा आपल्याला. गॅसवर तवा ठेवून तवा गरम झाला की थोडंसं तेल स्प्रेड करायचं आणि त्यावर हे दोन्ही बाजूनी तेल सोडून खरपूस असा भाजून घ्यायचा. मस्त गुबगुबीत वाटाण्याचा पराठा तयार आहे. तुम्ही टोमॅटो केचपसोबत आस्वाद घ्या.